मेकअप खराब होते मग. नंतर मेकअप खराब होते, नंतर मेकअप खराब होते ना. मेकअप काहीच नाही केलं बुवा आम्ही. तसंच चांगलं दिसत तुम्ही. बोल ना काही, बोल ना. बोला बोला. आणि नवरदेव आल्या आल्या ताईंनो आम्ही त्यांच्यासाठी नेला छान नाश्ता, शेवळ्या वगैरे. चालू सुरू केलं मस्त दिसून आला. सारखी छान आहे. हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा. तर हा जो व्हिडिओ आहे ना ताईंनो, तर हा आहे प्राचीच्या लग्नाचा. आणि खूप दिवस तुम्हाला वाट पाहावं लागली या व्हिडिओची. थोडासा वेळच झाला ताईंनो व्हिडिओ टाकायला. आणि पाहू शकता तुम्ही हॉल किती मोठा आहे आणि लोक पण किती आलेले होते. लोक म्हणजे सॉरी नातेवाईक, आमचे किती नातेवाईक आले होते. आणि हे जे आहे ना हे ताई अयर चढवत आहेत. आणि या दादांनी ताईंनो 2-3 दिवस शूटिंग काढली. दादा तुम्ही कुठले आहे? तुमच्या स्टुडिओचं नाव? आणि आमच्या वाळेगाव परिसरात आणि व्हिडिओ शूटिंग वगैरे खूप छान काढतात. सगळ्या प्रकारची शूटिंग ना. हो ना. तुमचा मोबाईल नंबर पण दिली यूट्यूबवर. बरं ठीक आहे. आपण करत नाही ना. नवरीबाई पाकिट सुंदर दिसतं आणि मेकअप एवढा छान केला ना, मस्त केला. आणि बाजूला नवरीचे भाऊ पण सुंदर दिसले. चला मग आज आहे रवानगी. छान दिसत आहे पण. आणि कोणताही प्रोग्राम असो ताईंनो या दादाला नक्की बोलवा. कारण की बड्डे असो, लग्न, एंगेजमेंट, प्री वेडिंग म्हणजे कोणतीही शूटिंग आणि ती पण अप्रतिम काढतात ताईंनो. चला तर आता ही वेळ आलेली आहे लग्नाची. नवरदेव ला घेऊन येत आहेत नवरदेवाचे आईवडील आणि नवरीला घेऊन येत आहेत नवरींचे आईवडील. आणि खरोखर ताईंनो हा क्षण एवढा कठीण असते ना, एवढा भावनिक क्षण असते ना, हा विचार पण नाही करू शकत आपण. मुलीला लहानाचं मोठं करा, तिला शिकवा, तिच्या पायावर उभं करा आणि तिचा हात दुसऱ्यांच्या हातात द्या. म्हणजे ही जगाची रीतच आहे ताईंनो. करावंच लागते आपल्याला हे. पण हा क्षण खूप भावनिक असतो ताईंनो.
आणि राजवीने नवरदेव नवरी येत होते ना ताईंनो, तर इतका छान डान्स केला ना त्यांच्या पुढे, अप्रतिम डान्स केला. लीला नाम है हमारा, लीला. हॅलो, वराचे आई वडील मोरे साहेब आपणा विनंती आहे. बाबा मस्त दिसून राहिले, फेटे बिटे लावून. चिट्टू इकडे पा, चिट्टू. आणि ताईंनो लग्नाला आलेले पाहू शकता तुम्ही, नातेवाईक मित्रमंडळी. हॉल एकदम गच्च भरलेला होता ताईंनो, पूर्ण हॉल भरलेला होता. आणि लग्न पण वेळेवर लागलं. की ज्या माता पित्याने आपल्याला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, उन्हातलं सावलीत नेलं, अर्धपोटी राहून आपल्याला पोटभर खाण्यासाठी दिलं आणि विवाहबद्ध होईपर्यंत त्यांची जोपासना केली, त्यांना चांगले संस्कार दिलेत. अशा पुढे गाथेला सुरुवात करतो. पोज हा. स्माइल प्लीज, स्माइल प्लीज. मिनिटासाठी जागेवर बसावं अशी मी आपणा सर्वांना हात जोडून एक विनंती करेल, कारण की आपले आशीर्वाद गाथा अजून बाकी राहिलेली आहे. व समस्त जैन समुदाय व बौद्धाचार्य यांच्या समोर धम्मां नमामि, संघां नमामि. या आप नावाचं बसा. इकडे बघायचं, या कॅमेऱ्यात बघायचं. ताई ताई दादा समोर, ताई इकडे बघा. थांबायचं तसंच थांबायचं. मंगळसूत्र द्या आता द्या. तुमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून व समस्त जैन समुदाय व बौद्धाचार्य यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करतो, उल्लंघन करणार नाही. आजपासून आम्ही पती पत्नी आहोत हे समस्त जनात जाहीर व्हावे. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. आणि अशा प्रकारे ताईंनो लग्नविधीचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि खूप छान लग्न लावले त्या दादांनी, मस्त लग्न लावले. आणि नवरदेव नवरी पण तुम्ही पाहू शकता की किती खुश आहेत ते.
दोघं पण खूप खुश आहेत ताईंनो. आणि अशा प्रकारे आमच्या प्राचीचा विवाह संपन्न झाला ताईंनो. आणि दोघांना खूप खूप शुभेच्छा लग्नाच्या. आणि प्राचीला प्रेझेंट वगैरे एवढं आलं ना ताईंनो, प्रेझेंट पण छान आलं आणि लग्न पण छान लागलं ताईंनो. सगळेजण मुलांकडचे पण सगळे खुश होते आणि मुलींकडचे म्हणजे आम्ही पण सगळे खुश होतो, कारण की मनासारखे जर नातेवाईक भेटले ना आपल्याला तर खूप खुशी असते ताईंनो आपल्याला. लग्न वगैरे लागल्यावर ताईंनो छान कपडे घातले त्यांनी, लाचा वगैरे आणि पांढरी साडी वगैरे जी होती ना ती लग्नात घालतातच, सगळ्यांना माहीतच आहे. नंतर कपडे चेंज केले आणि ते पण खूप छान होते. आणि नवरदेव नवरीचं लग्न वगैरे झाल्यावर मग आम्ही पण थोडेफार फोटो काढले ताईंनो. थोडेफार म्हणजे फक्त एवढंच काढलं ताईंनो, कारण की आपलं घरचं लग्न असलं ना त्याच्यामुळे मग फोटो काढणंच होत नाही. आणि आम्ही एवढी छान तयारी केली होती ताईंनो, पण फोटो काढणं नाही झालं. मी व्हिडिओ काढेल ना. प्राची रियाच्या लग्नात मस्त कॉमेडी केली तुम्ही नवरदेवासोबत. व्हिडिओ तर चालू आहे. अरे वा 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 वा. मस्त आयडिया, मस्त आयडिया. अरे वा 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 वा. मस्त. हा व्हिडिओ पुरा सीन झाला शूज दिला का? रेडी. तर नंतर शेवटी ताईंनो नवरदेव नवरी बसले जेवायला. आणि पाहू शकता तुम्ही किती थकलेले आहेत ते. तर ताईंनो जेवण वगैरे झालं, लग्न झालं छान मस्तपैकी. आणि आता आहे आमच्या प्राचीची बिदाई. तर प्राची आता सार होणार होत्या आणि हा क्षण पाहिला ना ताईंनो तर खरोखर आपल्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहत नाही. कारण की आपण पण लग्न होऊन आलो म्हणजे आपल्या डोळ्यासमोर माहीत आहे का आपले वडील, आपले आई, भाऊ, बहीण हे सगळं दिसतात. आणि खरोखर प्राची माहीत आहे का लहानपणापासून मी पाहत आहे, माझं लग्न झालं तेव्हा त्या 3री-4थीत होत्या, तेव्हा लहानपासून मी पाहत आहे. त्याच्यामुळे मग आणि आईवडिलासाठी ही वेळ अशी असते ताईंनो, एकीकडे आनंद पण होते आणि एकीकडे मुलगी चालली त्याचा म्हणजे थोडंफार वाटते आईवडिलाला पण रळ तर येतेच ताईंनो. कोणतीही मुलगी असू दे आईवडिलाला सगळ्यांना रळ येते. तर चला ताईंनो लग्नात जे जे फोटो काढले मी ते थोडेफार तुम्हाला दाखवत आहे. आणि नवरीचा आणि आतेभाषेचा फोटो, आमचा नंदेचा फोटो म्हणजे जे जे फोटो काढलेले आहेत ना माझ्या पुतणीचा म्हणजे सगळे तर नाहीत पण काही फोटो तुमच्यासोबत शेअर केले ताईंनो मी. आवडले असतील तर नक्की सांगाल. आणि अशा प्रकारे आमच्या प्राचीचं लग्न झालं ताईंनो. खूप छान पार पडलं आणि कोणतीच अडचण पण नाही आली, काही नाही. एकदम चांगल्या प्रकारे आणि आरामात, घाई गडबड नाही, काही नाही. एकदम मस्त लग्न झालं प्राचीचं आणि मजा पण आली. तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ दाखवले. तर आजपासून आपले लग्नाचे व्हिडिओ संपले ताईंनो. आता जे माझं रोजचं रुटीन आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर ताईंनो
प्राचीच्या लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला एंगेजमेंटपासून तुम्हाला मी सगळे व्हिडिओ दाखवलेले आहेत प्राचीचे. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले, आवडले की नाही नक्की शेअर कराल ताईंनो, मला कमेंटमध्ये सांगाल. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले, हे माझे नातेवाईक तुम्हाला कसे वाटले हे सगळं सांगाल ताईंनो. आणि खरोखर तुम्हाला पण आवडले असतील माझे व्हिडिओ असं मला वाटते. आणि तुम्ही पण सांगाल मला नक्की की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते. तर अशा प्रकारे ताईंनो माझे हे व्हिडिओ होते आणि खरोखर खूप धम्माल केली आम्ही प्राचीच्या लग्नामध्ये. हळदीपासून तर संगीत आणि खूप मजा आली. आणि मजा तर येणारच आहे ताईंनो, कारण की घरचं लग्न होतं ते, त्याच्यामुळे. चला तर ताईंनो, आजच्या व्हिडिओला मी इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.